शालिनीची आई तिला लहानपणीच सोडून गेली होती. तेव्हापासून तिच्या वडिलांनीच तिचं पालनपोषण केलं होतं. शालिनी मोठी झाल्यानंतर खूपच सुंदर दिसायची आणि आता तिला मोठ्या मोठ्या घरची स्थळं येत होती. आता तिचं लग्न ठरतं. लग्न ठरताच आजूबाजूची लोक तिला घाबरवू लागली. सासू कधी आई नाही होऊ शकत. ती जसं सांगेल तसंच करत राहा, म्हणजे तिची बोलणी तुला ऐकायला लागणार नाहीत, समजलं? असंच एक दिवस शालिनीची मैत्रीण पूर्वी तिला भेटायला येते. क्या बात है, आता माझी मैत्रीणही लग्न करणार आहे. पण ऐक, या सासवा असतात ना, खूप खडूस असतात. प्रत्येक वेळेला सूचना करतात. नाही यार, माझ्या सासूबाई तर खूप चांगल्या आहेत. मला तर त्या मुलीसारखंच मानतात. अगं, या सगळ्या सासवा आधी असंच म्हणतात, पण लग्नानंतर त्या सुनांना मोलकरीण बनवून ठेवतात. सगळ्यांचं बोलणं ऐकून ती जाम घाबरते. असेच काही दिवस गेले आणि मग शालिनी परागबरोबर लग्न करून तिच्या सासरी येते, जिथे तिची सासू आईसारखीच तिची काळजी घेते. मग दुसऱ्या दिवशी, नैना, आज तुझ्या वहिनीचा इथला पहिला दिवस आहे, त्यामुळे तू तिला आज किचनमध्ये मदत कर, म्हणजे तिला इथली सगळी माहिती होईल. ठीक आहे आई. थोड्या वेळाने शालिनी घाबरत घाबरत सगळ्यांना जेवायला वाढते. सगळ्यांना तिच्या हातचं जेवण खूप आवडतं. वा सुनबाई, तू काय छान जेवण बनवलंयस. तू मला पण एवढा चांगला स्वयंपाक करायला शिकवशील? खरंच सुनबाई, मस्त होतं. बरं सुनबाई, तूही आमच्या बरोबर बसून खाऊन घे. इथे सुनेला मुलगीच मानलं जातं. जशी आमची लेक तशीच तू. मग जेवण झाल्यानंतर, नैना, तुझ्या वहिनीने आता एवढा स्वयंपाक केलाय ना, ती दमली असेल, त्यामुळे आता ती एकटी भांडी घासणार नाही. तू तिची मदत कर. पण आई, मला आता बाहेर जायचंय. मी संध्याकाळी आल्यावर वहिनीची मदत करीन. थँक गॉड मी मुलगी नाहीये, नाहीतर आईने मला पण कामाला लावलं असतं. काम तर तू पण करशील. ज्या दिवशी तुझी सुट्टी असेल त्या दिवशी तू जाऊन सामान घेऊन येशील आणि माझ्या सुनबाईला बाहेर फिरायलाही घेऊन जाशील. अरे, नवीन लग्न झालंय तुमचं. एकमेकांबरोबर वेळ घालवला तरच एकमेकांना चांगले ओळखाल ना. अरे वा आई, तू तर आल्या आल्यास तुझ्या सुनबाईच्या जाळ्यात फसलीस की. माझी सुनबाई आहेस तशी. मग एक दिवस, अगं नैना, तू मूवी बघायला चाललीयस तर तुझ्या वहिनीलाही ने. दिवसभर घरात राहून ती पण बोर होते. जा, तू पण नैना बरोबर जा. आणि ही साडी नेसून जाऊ नकोस. ते मॉलमध्ये सगळे वेस्टर्न कपडे घालतात ना, जीन्स टॉप, तू पण तसंच घाल. नैना, जा, तुझ्या वहिनीला एक चांगला ड्रेस दे. शालिनी आपल्या नंडेबरोबर वेस्टर्न कपडे घालून मॉलमध्ये जाते, जिथे तिला तिची मैत्रीण पूर्वी भेटते. शालिनी, तू तर किती बदलली आहेस आणि या कपड्यात किती छान दिसतीयेस. पण हे कपडे घालून तू इथे, म्हणजे तुझी सासू काही म्हणाली नाही? अगं नाही, त्यांनीच मला हे घालायला सांगितले. काय? मला तर वाटलं होतं तुझी सासू तुला सतत बोलत राहील. नाही, माझी नणंद आणि सासू खूप चांगल्या आहेत. अगं, हे सगळं फक्त सुरुवातीलाच असतं. काही दिवस जाऊ दे. बरं चल, मी निघते, नाहीतर माझी सासू सगळ्यांसमोर मला टोमणे मारत बसेल. तर कशी डोळे वटारून माझ्याकडे बघती, जशी काही आत्ताच मला खाऊन टाकेल. पूर्वी तिथून निघून जाते. मग संध्याकाळ होते. मूवी बघितल्यानंतर दोघी जणी घरी येतात. आई, मला थोडा वेळ द्या, माझं जरा डोकं दुखतंय. मी गोळी घेऊन जरा आराम करते आणि मग सगळ्यांसाठी स्वयंपाक तयार करते. अगं, त्याची काळजी तू करू नकोस सुनबाई. मी सगळ्यांसाठी स्वयंपाक करून ठेवलाय आणि तुला पण गोळी खायची काहीच गरज नाहीये. इकडे ये, मी तुला तेलाची मालिश करून देते, म्हणजे तुला बरं वाटेल. अहो नाही नाही आई, काही हरकत नाही. आई म्हणतीयेस आणि नकारही देतीयेस. उद्या माझी तब्येत खराब झाली तर तू माझी सेवा नाही करणार? असं का बोलताय आई? तब्येत खराब होऊ दे तुमच्या शत्रूची. मग एक दिवस शालिनीचा वाढदिवस येतो. तिच्या सासूला ही बातमी कळताच आपल्या मुलाशी बोलून ती तिच्यासाठी एक मोठी पार्टी अरेंज करते आणि सगळ्या नातेवाईकांना बोलावते. शालिनीच्या बाबांनाही बोलावते. ही साडी नेसून तू पटकन खाली ये. ही आईची चॉईस आहे. तीच माझ्या बरोबर आली होती घ्यायला. खरंच आई खूप चांगल्या आहेत. मग शालिनी खाली येते. तिथे खूप सारे लोक आणि मोठासा केक होता. हे सगळं बघून शालिनी खूप खुश होते. तेव्हाच तिची नजर आपल्या वडिलांवर जाते. ती पळत पळत जाऊन त्यांना मिठी मारते. कशी आहेस माझी पोरी? सासरी येऊन तर तू तुझ्या बापाला विसरूनच गेलीस, पण जिथे आईसारखं प्रेम देणारी सासू असेल तिथे असं होणारच. आपल्या पोरीला सासरी एवढं खुश बघून जो आनंद बापाला होतो तो शब्दात सांगू शकत नाही. अगदी खरं बोलताय तुम्ही बाबा. बिना आईच्या मुलीला आईसारखी सासू मिळालीये आणि अशी सासू मिळाली म्हणून मी खूप खुश आहे. अगं पोरी, तूही माझी मुलगीच आहेस.
भलेही मी तुला जन्म दिला नसेल, पण आहे तुझ्या आईसारखीच. वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा बाळा. शालिनी खूप खुश होती, कारण तिला सासरी आई जी मिळाली होती. कमला आपल्या मुलींच्या रूममध्ये जाते आणि तिथे पाहते की तिच्या 5ही मुली मेकअप करून तयार होत होत्या. आज तर आपण 5 जणी परीसारख्या सुंदर दिसणार आहोत. बरोबर, तू बघच, लग्नात आपण गेल्यानंतर सगळेजण आपल्याकडेच बघत राहतील. हो हो, सगळेजण तुमच्याकडेच तर बघतील. पण मला एक गोष्ट कळत नाही, तुमच्या 5 जणींकडे एवढे कपडे आहेत, पण तरी तुम्हाला हा पटियाला सूटच का घालायचा असतो माहित नाही. तुला माहितीये ना, या पटियाला सूटमध्ये आम्ही अगदी अप्सरेसारख्या दिसतो म्हणून. अगं ए अप्सरांनो, जरा लवकर तयार व्हा, नाहीतर मी तुम्हाला सगळ्यांना इथे सोडून एकटीच पार्टीला जाईन. आपल्या आईचा राग बघून त्या 5 जणी लवकर तयार होतात आणि आपल्या आईबरोबर पार्टीला जातात. पार्टीला पोहोचताच सगळ्यांची नजर त्या 5 जणींवर जाते. पार्टीमध्ये सगळेजण साडी, ड्रेस किंवा लेहंगा घालून आले होते, पण या 5 जणी पटियाला सूट घालून खूपच सुंदर दिसत होत्या. पार्टीमध्ये सगळ्यांची नजर या 5 बहिणींवरच होती. त्याच पार्टीमध्ये दया नावाची एक बाई सुद्धा होती, जी या 5 जणींना बघून एकाला विचारते, या 5 मुली कोण आहेत? दिसायला किती सुंदर आहेत. जर या 5 जणी माझ्या घरच्या सुना झाल्या तर किती छान होईल. या आमच्या एका नातेवाईकांच्या मुली आहेत. तू म्हणत असशील तर मी बोलू का त्यांच्याशी? हो हो, का नाही. तो माणूस कमलाबरोबर याविषयी बोलतो. त्यानंतर दया आपल्या 5ही मुलांना घेऊन त्यांच्या घरी येते आणि त्यांचं लग्न ठरवते. काही दिवसातच त्यांचं लग्न होणार होतं. त्यांच्या सासरहून लग्नासाठीचा लेहेंगा येतो. बघा तर, विहीणबाईंनी किती सुंदर लेहेंगा पाठवलाय तुमच्यासाठी. ओफो, हा तर लेहेंगा आहे, पण आम्हाला 5ही जणींना आमच्या लग्नात पटियाला सूटच घालायचा आहे. हो आई, आम्हाला नाही घालायचा हा लेहेंगा. तुमच्या 5 जणींचं डोकं तर फिरलं नाहीये ना? आम्हाला नाही माहिती, आजकाल नवरीसाठी सुद्धा खूप छान छान पटियाला सूट येतात. आम्हाला तेच घालायचंय, नाहीतर आम्ही लग्नच करणार नाही, आणि हा आमचा शेवटचा निर्णय आहे. या मुलींच्या हट्टापायी कमलाबाई काहीच बोलत नाहीत. मग त्या मुलींना घेऊन पटियाला सूट घेण्यासाठी दुकानात जातात. लग्नाच्या दिवशी या 5ही जणी ब्रायडल पटियाला सूट घालतात, जे बघून सगळ्या जणी त्यांच्या सासूला म्हणतात, हे काय ग दया, तुझ्या सुनबाईंनी तर लेहेंगा घातलाच नाही, पटियाला सूट घालूनच लग्न करतायत. हो, मग काय झालं, पटियाला सूट तर घातलाय ना, मिनी स्कर्ट किंवा फ्रॉक तर घातला नाही ना. पटियाला सूटमध्ये लग्न लावून 5ही सुना आपल्या सासरी येतात. घरी आल्यानंतर 5ही जणी खूप दमल्या होत्या, त्यामुळे दया त्यांचा सुन्मुखाचा विधी दुसऱ्या दिवशी ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी, हे घ्या सुनबाई, आज संध्याकाळी तुमच्या सुन्मुखाच्या वेळी तुम्ही ही साडी नेसा. या साडीत तुम्ही सगळ्या जणी खूप छान दिसाल. एवढं बोलून दया आपल्या खोलीत निघून जाते. पण साडी बघून त्या 5ही जणींचं तोंड वाकडं होतं. अरे यार, मला तर नाही नेसायची ही साडी बिडी. नाहीतर काय, किती सुंदर पटियाला सूट शिवलाय आपण. पण आईंनी विचारलं तर काय सांगणार? त्यात काय सांगायचं, साडी नाही नेसता येत, आणि हा सूट पण तर ट्रॅडिशनल सूटच आहे. संध्याकाळी या 5ही जणी आपल्या माहेराहून आणलेला पटियाला सूटच घालतात. ते बघून आलेल्या बायका चर्चा करू लागतात. अरे देवा, दयाच्या सुनांना तर बघा, आज पण यांनी पटियाला सूटच घातलाय. बघ ना, एकाच्या बाह्या एवढ्या छोट्या, एकीचा गळा एवढा मोठा, आणि तो कुर्ता तर किती छोटा आहे. सुरू होता होताच संपतोय तो कुर्ता. काय बोलावं बाई, या सुनांनी तर हद्दच पार केलीये. किती आगाऊपणा आहे हा. आंटी, तुम्ही आम्हाला आगाऊ म्हणताय? मग लग्नाच्या वरातीत जी नाचत होती एवढा डीप ब्लाउज घालून, ती तुमची सुनबाईच होती ना? गप्पा बस, निदान माझी सून साडी तरी नेसते ना. गप्पा बसा तुम्ही सगळ्या जणी, आल्या मोठ्या आम्हाला समजावायला. त्या सगळ्या बायका तिथून निघून जातात. असेच काही दिवस जातात, पण अजूनही दयाच्या सुना साडी किंवा इतर कुठला ड्रेस घालण्याऐवजी दरवेळी पटियाला सूटच घालायच्या. हे बघून कुठे ना कुठेतरी दया सुद्धा आता या पटियाला सूटसाठी वैतागली होती. मग एक दिवस, सुनबाई, आज गावाहून तुमची आत्ते सासू येणार आहे. निदान काही दिवस तरी तुम्ही 5 जणी साडी नेसा, नाहीतर वंसंना खूप वाईट वाटेल. पण या 5 जणी कुणाचंच ऐकत नाहीत. त्या अजूनही पटियाला सूट घालूनच वावरत होत्या. संध्याकाळी जेव्हा आत्ते सासू घरी येतात, तेव्हा सगळ्या जणी त्यांना नमस्कार करतात. खाली वाकल्यामुळे त्यांचा डीप गळा सासूबाईंना दिसतो.
आणि पटियालाचा तो छोटा कुर्ता अजूनच वरती सरकतो. त्या 5 जणींना असं बघून आते सासूबाईंना खूप राग येतो. शी शी, काय घातलंय हे? दया, तुझ्या सुनबाईंनी तर हद्दच पार केलीये. तू तर गावात किती सभ्यतेने राहत होतीस, पण मला वाटतं तुलाही आता शहरातले रंग चढायला लागलेत. तुझ्या सुनांना तू काही बोलत नाही वाटतं? तू पण यांच्यासारखीच आगाऊ झालेली दिसतीयेस. नंदेचं हे असं बोलणं ऐकून दयाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रडत आपल्या खोलीत जाते. तिची नणंदही तिच्या मागोमाग जाते. तेव्हाच तिच्या सुना एकमेकींशी बोलतात. आज आपल्यामुळे आपल्या सासूबाईंना खूप ऐकावं लागलं. हो, आणि आपल्यामुळे त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांना मनवण्यासाठी माझ्याकडे उपाय आहे. सगळ्या इकडे या. किंजल त्या सगळ्यांच्या कानात एक उपाय सांगते. मग त्या 5ही जणी सुन्मुखाच्या दिवशी आपल्या सासूबाईंनी दिलेली साडी नेसतात आणि आपल्या सासूजवळ चहा आणि भजी घेऊन जातात. आपल्या 5ही जणींना साडीमध्ये बघून त्या 2घी जणी खूप खुश होतात. आता या 5 जणी कधीतरी साडी तर कधी पटियाला सूट घालायच्या. यामुळे त्या 5 जणी खुश होत्याच, पण त्यांची सासू आणि आई सुद्धा खुश होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.